तर ही थेट दृश्य आपण पाहतोय रवींद्र चव्हाण यांचा अर्ज भरतानाची दृश्य। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी त्यांचा अर्ज भरला जातोय। भारतीय जनता पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते यावेळेस उपस्थित आहेत आणि रवींद्र चव्हाणांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश अध्यक्षपदासाठी आता अर्ज भरलेला आहे आणि लवकरच त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा देखील केली जाईल। आता त्यापूर्वीची जी प्रक्रिया असते ती आता पूर्ण केली जाते। रवींद्र चव्हाण यांनी आपला अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते प्रवक्ते यावेळेस उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आणि किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज भरलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण यांच्याकडून प्रदेश अध्यक्षपदासाठी हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांची निवड केली जाईल, नियुक्ती होईल आणि त्या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील जाहीर केली जाणार आहे। मात्र तत्पूर्वी जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला अनुसरून त्यांनी आपला अर्ज आता दाखल केलेला आहे। सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत आणि आता त्यांनी प्रदेश अध्यक्षपदासाठी हा अर्ज दाखल केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सगळे उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। महाराष्ट्रातील भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते अर्ज भरताना उपस्थित आहे। भाजपचे नेते आणि प्रवक्ते देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रदेश अध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांनी आता हा अर्ज दाखल केलेला आहे, तर लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा देखील केली जाईल। प्रदेश अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यापूर्वीची जी प्रक्रिया असते त्याला अनुसरून त्यांनी आता प्रदेश अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे। तर रवींद्र चव्हाणांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे। भाजपच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। रवींद्र चव्हाण सध्या भाजपचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत आणि आता प्रदेश अध्यक्षपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे। चेतन आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत। चेतन, रवींद्र चव्हाण सध्या भाजपचे कार्याध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष देखील ते होणार आहे। फक्त या संदर्भातली अधिकृत घोषणा बाकी आहे। तत्पूर्वी जी प्रक्रिया असते त्याला अनुसरून अर्ज दाखल केलेला आहे। अधिकची अपडेट तिथंच एकंदरीत या प्रदेश अध्यक्ष पदासाठी आता निवडणूक कार्यक्रम जो जाहीर झालेला होता त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री असलेले आणि केंद्रीय जे सध्या निरीक्षक म्हणून आले किरण रिजिजू यांच्याकडे हे अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। रवींद्र चव्हाण यांच्या नावाला अनुमोदन देणारे अर्ज वेगवेगळे भाजपचे नेते आणि मंत्र्यांकडून सादर करण्यात आले। यामध्ये आपण पाहिलं असेल तर जात न्याय फॅक्टर सुद्धा भाजपने जपल्याचं पाहायला मिळतंय। मग त्यामध्ये ओबीसी मंत्री अतुल सावे असतील, आदिवासी मंत्री अशोक उईके असतील, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांनी अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाला अनुमोदन दिलेलं आहे। तुर्तास 4 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। आतापर्यंत फक्त रवींद्र चव्हाण यांच्याच नावाचे अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामुळे दुसरा कुठलाही अर्ज दाखल झाला नाही, तर आज कुठल्याही प्रकारचं मतदान न होता उद्या रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड प्रदेश अध्यक्ष पदावर केली जाईल आणि हा मोठा कार्यक्रम आहे तो वरळी डोम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यापासून थेट मुख्यमंत्रीपर्यंतचे सर्व आजी माजी सदस्य, आमदार, खासदार, मंत्री हे उपस्थित असतील। त्यामुळे एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सदस्याच्या निवडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।